मित्रांनो, आखाती देशामध्ये चालू असलेल्या युद्धाच्या पार्श्वभूमीवर सगळीकडे आपण बातम्या ऐकतो आहोत की पेट्रोल, गॅस याची प्रचंड टंचाई निर्माण झाली आहे वगैरे वगैरे. त्यामुळे सामान्य जनतेमध्ये अस्वस्थता आहे आणि ती साहजिक आहे. आता मी या ठिकाणी नगरमधली सगळ्यात जुनी जी हिंदुस्तान पेट्रोलियमची गॅस एजन्सी आहे, राधा देशमुख यांच्यासमोर बसलो आहे, त्यांच्या एजन्सीमध्ये. आणि आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊयात की सिलेंडरची नेमकी परिस्थिती काय आहे, लोकांनी संयम कसा ठेवला पाहिजे, किंवा नेमकी परिस्थिती आत्ता जी आहे ती किती दिवस चालू राहील, आणि आता आपल्याला पुरेसा साठा आपल्याकडे उपलब्ध आहे, वितरण व्यवस्थित चालू आहे की नाही. ताई नमस्कार, तुमचे नवा मराठाच्या न्यूज चॅनलमध्ये स्वागत आहे. खरोखरच आपली ही एजन्सी शहरामधली सगळ्यात जुनी एजन्सी असं म्हणायला हरकत नाही, कारण 60 वर्ष म्हणजे जवळजवळ 2 पिढ्यांचा विषय तुम्ही हाताळलेला आहे. पूर्वीची परिस्थिती इतकी वाईट नव्हती, परंतु हल्ली ती जरा वाईट होत चालली आहे. याला कारण आहे लोकसंख्या, अपुरं मनुष्यबळ आणि अपुरा इंधन साठा, या सगळ्या गोष्टी कारणीभूत आहेत. तर या पार्श्वभूमीवर तुम्ही जनतेला काय काय इच्छिता? सर्वात पहिलं तर मी सांगू इच्छेन की गॅसचा पुरवठा आत्ताच एक अर्ध्या तासापूर्वी माझ्या कंपनीचे साहेब येऊन गेलेत, सेल्स ऑफिसर, आणि त्यांच्याशी माझी चर्चा झाल्यानंतर म्हणाले की लोक पॅनिक झालेली आहेत, तर त्यांना व्यवस्थित हँडल करा. पण पॅनिक झाली ती फक्त सिलेंडर मिळणार नाही ह्या याने झाली. मध्यंतरी तर बुकिंगचा पहिला जो पिरियड होता तो 21 दिवसाचा होता. आता तो गव्हर्नमेंटनी जर 25 दिवस किंवा 30 दिवसाचा केलेला आहे आणि ग्रामीणमध्ये 45 दिवसाचा केलेला आहे. त्यामुळे लोकांना असं वाटतंय की आमचं बुकिंग होईल की नाही, आम्हाला सिलेंडर मिळेल की नाही. तर ह्या गोष्टीसाठी लोकांनी अजिबात पॅनिक होऊ नये. आम्ही व्यवस्थित तारखेप्रमाणे, कलेक्टर साहेबांच्या आदेशाप्रमाणे तारखेप्रमाणे बिलं काढून घरपोच डिलिव्हरी पूर्णतः करत आहोत. अच्छा, म्हणजे आपल्याकडे सिलेंडरचा साठा आहे, घाबरून जायचं कारण नाही. लोड आम्हाला व्यवस्थित येत आहेत, सगळं काही व्यवस्थित चाललंय. फक्त एवढंच होतंय की तुमचं बुकिंग झालं, आणि आता तर काल परवापासून तुमच्या मोबाईलवरती मेसेज होते, तुम्ही पहिली टाकी कधी घेतली आहे त्याच्यापासून ते दिवस काउंट करून तुम्ही या दिवशी बुकिंग करा म्हणून तुम्हाला मेसेज येतोय. ते तुम्ही मेसेज व्यवस्थित वाचा. मेसेज वाचलेत की तुम्हाला क्लिअरन्स मिळेल की आपलं बुकिंग कधी होणार आहे. मग तुम्ही अननेसेसरी तुम्हाला इथे एजन्सीवरती चक्रा मारायचं कारण नाही आहे काही, किंवा फोन करायचं सुद्धा. फोन करायचा सुद्धा की आमचं बुकिंग होत नाही आहे किंवा आम्हाला OTP येत नाही आहे. हे जे आहे, फक्त बुकिंग केल्यानंतर तुम्हाला बुकिंगची डेट आणि OTP हे तुमच्याकडे डिलिव्हरी बॉय येईल त्यावेळेस OTP कंपल्सरी देणं आहे तुम्हाला. अच्छा, नाही पण फेसबुकवर आणि वेगवेगळ्या सोशल मीडियावरती अशी पण एक पोस्ट व्हायरल होते आहे की सरकारनेच 3 नंबर जाहीर केले आहेत वेगवेगळ्या एजन्सीसाठी, आणि त्याच नंबरवरती सगळ्यांनी बुकिंग करावं. म्हणजे तो जो नंबर आहे तो नंबर तर त्यांनी जाहीर केलेला असल्यामुळं त्या नंबरवर आणि त्याच्यावर झालेल्या बुकिंगवर तुमचा कुठलाच कंट्रोल नाही आहे. म्हणजे तिकडनं जे होईल ते होईल. म्हणजे ते जे काही सोशल मीडियावर व्हायरल झाले ते खरं आहे की ते जे नंबर आहेत त्या नंबरवरती बुकिंग होणार, आणि मग त्याचा फीडबॅक तुम्हाला मिळतो आणि त्याच्यानुसार तुम्ही वितरण त्याप्रमाणे आम्ही वितरण व्यवस्थित तारखेप्रमाणे बिलं काढून वितरण चालू आहे. अच्छा, म्हणजे याचाच अर्थ असा की तुम्ही व्यक्तिगत पातळीवर काहीही करू शकत नाही. तुम्हाला ज्या पद्धतीने मॉनिटर केलं जातं शासनाकडून, प्रशासनाकडून, संबंधित कंपनीकडून, कलेक्टर साहेबांकडून, तर त्यानुसार तुम्ही ते करत आहात. आणि नागरिकांनी घाबरून जायचं कारण नाही की उगीच पॅनिक व्हायचं कारण नाही आहे. की खरी गोष्ट आहे की जर का एक सिलेंडर एका कुटुंबाला 25-30 दिवस पुरू शकतं, तर मग साहजिकच त्याचा काळाबाजार रोखण्यासाठी किंवा त्याचा गैरव्यवहार रोखण्यासाठी अशा प्रकारचे निर्णय सरकारला अशा युद्धजन्य परिस्थितीत घ्यावे लागतात. म्हणून त्यांनी कदाचित 25 दिवसाचा शहरी भागात आणि 45 दिवसाचा ग्रामीण भागामध्ये निर्णय घेतला आहे. वास्तविक जनतेमधून अशी प्रतिक्रिया पण येते आहे मॅडम की अशा प्रकारचा दुजाभाव का केला आहे शासनाने, काही समजत नाही की शहरी भागामध्ये 25 दिवस आणि ग्रामीण भागामध्ये 45 दिवस. म्हणजे लोक असे विनोदाने विचारतात की ग्रामीण भागातल्या लोकांना जेवायला कमी लागतं का, किंवा त्यांनी खाऊच नये असा सरकारचा इच्छा आहे का? नाही, ग्रामीण भागात काय होतं सर,
चूल पेटवणं त्यांना थोडंफार सहज शक्य आहे. त्यामुळे बहुतेक कदाचित असेल, कारण आम्ही त्याच्यामध्ये काहीच म्हणजे निर्णय नाही, काही बरोबर आहे, बदलू तुमच्या शकत हातात नाही. नाही तो विषय. हं. तुम्ही शेवटी त्यांनी सांगितलेल्या गोष्टी त्या monitor आदेशाप्रमाणे आम्ही करणार. काम करतोय. परंतु चूल पेटवणं हे विषय जवळजवळ इतिहास जमा झालेला इतिहास जमा झालेला आहे आणि धूरमुक्त आणि शहर पर्यावरणाच्या किंवा दृष्टीने गाव दुसऱ्या बाजूने हे डिक्लेअर केल्यानंतर आता चूल पेटवावं लागेल, हे आम्हाला सुद्धा थोडंसं हे होतंय. पण थोडंसं आम्हाला सहकार्य करावं सगळ्यांनी, अच्छा हीच मागणी आहे आमची. अच्छा ठीक आहे. म्हणजे एकंदर मित्रांनो, मॅडम ज्या म्हणाल्या आहेत की त्याच्यावर आपण निश्चितच विश्वास ठेवला पाहिजे की कुठेही पॅनिक होण्यासारखी, घाबरून जाण्यासारखी परिस्थिती नाही आहे. कोणीही त्यांना या एजन्सीजला वारंवार फोन करून विचारणा करू नये, कधी मिळणार, कसं मिळणार, काय होणार नेमकं, इतकं पॅनिक व्हायची गरज नाही आहे. सिलेंडरचा साठा भरपूर आहे, तो योग्य पद्धतीने येतो आहे आणि त्याचं जी काही ऑपरेटिंग सिस्टीम आहे ती सेंट्रलाइज एकाच ठिकाणी झालेली असल्यामुळं उलट ती सुरक्षितपणे राबवली जाईल यात शंका नाही. त्यामुळे मला असं वाटतं की या माध्यमातून आपण आता निश्चिंत व्हायला हरकत नाही की सर्वांनी हे लक्षात घ्यायला हरकत नाही की त्यांचं सिलेंडरचे नंबर लागल्यानंतर, त्यांचा टर्न आल्यानंतर आणि त्यांना तो सिलेंडर 100% मिळणार आहे. आपल्याला आणि जनतेला माझं हेही आव्हान आहे की कदाचित कुठे तुम्हाला असा गैरव्यवहार काही दिसला तर त्यांनी आम्हाला ताबडतोब इन्फॉर्म करावं. आम्ही त्याची ताबडतोब दखल घेऊन कंप्लेंट देऊन त्याची वरपर्यंत आम्ही पोहोचून सगळं तुम्हाला सहकार्य करू. अच्छा, पण त्यासाठी तुम्ही काही विशेष वेगळा नंबर, हेल्पलाईन वगैरे असं काही नाही, तुमचा जो जुना नंबर आहे तोच आहे? आमचा नंबरवरतीच फोन करावा, दुकानच्या गॅस एजन्सीच्या नंबरवरती फोन करावा. त्याची ताबडतोब दखल घेऊन आम्ही त्याच्याबद्दल कारवाई करू. मग तो लँडलाईन आहे का मोबाईल नंबर? लँडलाईन नंबर आहे. अच्छा, मग 0241 234 48 24. 234 48 24. हां. आणि तो सकाळपासून संध्याकाळ चालू असतो, कंटिन्यू चालू असतो. धन्यवाद ताई, तुम्ही वेळ काढून नवा मराठाच्या न्यूज चॅनलसाठी तुमचं मत जे आहे ते प्रकट केलं. या माध्यमातून सगळे लोक निश्चिंत होतील अशी आशा आहे. धन्यवाद.